नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। NCMC कार्ड संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळांतर्गत अत्यंत महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नवीन परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि ST बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी हे महत्त्वपूर्ण परिपत्रक असणार आहे। या परिपत्रकामध्ये नेमक्या कोणती माहिती आहे, कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, NCMC कार्ड संदर्भात काय माहिती आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। महाराष्ट्र शासनाच्या अशाच वेगवेगळ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलचा नक्कीच आपल्या उपयोग होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे आणि परिपत्रकाचा विषय काय आहे तर NCMC कार्ड प्रणालीच्या मानक कार्यप्रणाली संदर्भात हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये नेमकी काय माहिती आहे जाणून घेऊ। पाहू शकता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे विविध सामाजिक संघटना बसमध्ये सवलत देण्यात येत आहे। त्याचबरोबर सवलतीधारी प्रवाशांकरता NCMC कार्ड देण्यात येत आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक यांचे NCMC कार्ड नोंदणीकरण करण्याची व वितरण करण्याची कार्यवाही सुरू असून टप्प्याटप्प्याने इतर सवलतीधारी प्रवाशांच्या NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात येणार असून नजीकच्या काळात सर्व सवलतीधारी प्रवाशांना महाराष्ट्र राज्य बस प्रवास भाड्यासंदर्भात सवलत प्राप्त करण्यासाठी सदरचे NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। पहा, त्याचबरोबर आपणास या कार्यप्रणालीचे वरील संदर्भीय पत्र क्रमांक 1 अन्वये NCMC कार्डबाबत सविस्तर परिपत्रकीय सूचना देण्यात आलेल्या असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा अन्वये NCMC कार्डच्या नोंदणीकरण, वितरणाची तसेच NCMC कार्ड वापरून वाहनाच्या ATM मशीनद्वारे तिकीट देण्याच्या तसेच कार्ड टॉपअप करण्याच्या कार्यवाहीची मानक कार्यप्रणाली पाठवण्यात आलेली असून त्याच अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत कळवण्यात येत आहे। सबब आपणास याद्वारे पुनश्च कळवण्यात येते की आपल्या अखत्या रीतीतील सर्व आगार व्यवस्थापक या सर्व वाहकांना सदर मानक कार्यप्रणाली प्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य असल्याबाबत NCMC कार्ड वापरून संबंधित कार्डधारकास सवलतीचे तिकीट देणे, कार्ड टॉपअप करणे इत्यादी सूचित करण्याबाबत कळवण्यात येते। सदर बाबत कार्यवाही कोणतीही या ठिकाणी पहा, सदर बाबत कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। आता विशेष म्हणजे हे जे परिपत्रक आहे ते कुणासाठी आहे तर जे NCMC कार्ड धारक प्रवाशांचं तिकीट काढतात किंवा या NCMC कार्ड धारक प्रवाशांना प्रवासादरम्यान जे कोणी बसमधील व्यक्ती असतील, त्यामध्ये कंडक्टर असेल, यासारख्या व्यक्तींसाठी किंवा व्यवस्थापकीय कार्यप्रणालीच्या माध्यमातून हे आपल्याला परिपत्रक शासन स्तरावर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा इथं आपल्याला एक माहिती मिळत आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, प्रत्यक्ष प्रवाशांसाठी हे परिपत्रक नाही तर ही कार्यप्रणाली राबवणाऱ्यांसाठीचं हे परिपत्रक आहे। पण हे परिपत्रक प्रत्येक प्रवाशाला जाणून घेणं का गरजेचं आहे। तुम्ही तर म्हणाल, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की ST बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी हे महत्त्वाचं आहे। ते कसं काय तर या परिपत्रकामध्ये जरी दुसऱ्यांसाठीच्या म्हणजे NCMC कार्ड धारक प्रवाशांना कशा पद्धतीने सवलती द्यायच्या आहेत, कशा पद्धतीने सूचना द्यायच्या आहेत या संदर्भातलं हे परिपत्रक आहे। पण हे ग्राहकांसाठी किंवा प्रवाशांसाठी कसं काय महत्त्वाचं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा इथं कायम आहे। तर या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, काय सांगण्यात आलेलं आहे तर सध्या काय सुरू आहे, NCMC कार्ड काढण्याची जी कार्यवाही करण्यात येत आहे, वितरण आणि नोंदणीची जी कार्यवाही आहे ती कुणासाठी आहे, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत योजनेतील ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांसाठी सध्या हे NCMC कार्ड नोंदणीकरण आणि वितरणाची कार्यवाही करण्यात येत आहे। पण येणाऱ्या काळामध्ये इथं पाहिलं आहे तुम्ही, नजीकच्या काळात म्हणजेच येणाऱ्या काळात सर्व सवलतीधारकांना म्हणजे सर्व प्रवाशांना इथं ST बसने प्रवास करायचा असेल तर NCMC कार्ड जे आहे ते बंधनकारक करण्यात येणार आहे। म्हणजेच काय तर ते काढावंच लागणार आहे, ते काढल्याशिवाय प्रवास करता येणार नाही, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना
या परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत. आत्ता सध्या हे अनिवार्य करण्यात आलेलं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे NCMC कार्ड प्रत्येकासाठी अनिवार्य असणार आहे. त्यामुळे तुम्हाला यासाठी नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर आता सध्याला फक्त महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत योजनेतील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीच NCMC कार्ड नोंदणी आणि वितरणाची कार्यवाही सुरू आहे. आता या अगोदर सुद्धा आपण NCMC कार्ड संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, जे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला कुठं जायचं आहे, कुठं हे तुमचं NCMC कार्ड काढून दिलं जाणार आहे या संदर्भातली, त्याचबरोबर किती शुल्क तुमच्याकडून घेण्यात येणार आहे, सर्व माहिती मी दिलेली आहे. तरी पण सांगते एकदा, तुम्ही अधिकृत एजंटद्वारे सुद्धा NCMC कार्ड काढू शकता किंवा बस डेपोमध्ये जाऊन थेट तुम्ही हे NCMC कार्ड काढू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला NCMC कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड न्यायचं आहे. आधार कार्ड असेल तरच हे तुम्हाला काढता येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आत्ता सध्याला अनिवार्य नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये काही दिवसानंतर बसने प्रवासासाठी तुमच्याकडे NCMC कार्ड असेल तरच तुम्हाला बसने प्रवास करता येणार आहे. अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा अमृत योजनेतील ज्येष्ठ नागरिक असाल, NCMC कार्डसाठी अद्यापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर हे रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळेल या व्हिडिओमध्ये. एवढीच माहिती. धन्यवाद.